तर जय बाळू मामा तुम्हा सर्वांना. तर आपल्या इकडे काय काम चाललंय? सकाळ सकाळ काय आणलंय तुम्ही त्या कॅरी बॅग मध्ये? त्या कॅरी बॅग मध्ये आणलाय ह्या गावानीच्या टुपनला असा कलर मारायचा आहे. बाकी सगळीकडे आपण कलर दिलेला आहे, पण ह्या टुपानंतर कलर लावलेला लावायचा आहे. तर ह्याच्यासाठी आपण हा कलर आणलाय. हा कलरचा डबा एवढा लावायचा आहे. आणि ह्या कॅरी बॅगेत आणलंय हो का, कुणाला कांदा नाही तर कुणाला कुठल्या कालवड्याला मुरकी हा. आणि हो का ह्या आणल्यात काड्या कड्या त्याला काय म्हणतात? लॉक म्हणतात का? लॉक. हे असं लॉक आहे, खटका इथं दाबायचा का गाठण सुटायची नाही म्हणून. किती सुई डायरेक्ट कडी लावली, काढली, मुक्त गोठ्यात काल आपलं गाय हिंडणार मोकार. किती सुविधा बाहेर निघलेली बघा. त्यांना गाठणे मारले तर सुटत नाही, पण हे थोडक्यातच काम आहे. डायरेक्ट दाबायचं. अगदी गाडीच्या चावीसारखं चावीला पण लॉक असं असतं. बऱ्याचशाच लोकांना असं, कुणाला नसेल. आणि काही गायांना पण असं आलेलं आहे. आता आम्ही पहिल्यांदाच आणलेलं आहे म्हणजे. आणि आपल्या ह्या गोठ्यामध्ये अजून काय आपण गाया सोडल्या नाही, बारकी बारकी वासरं सोडल्यात. तर त्याच्यासाठी ह्यांनी मूर्ती आणल्यात, काही कंड आणल्यात काय. तर आता ही त्यांना लावून घ्यायच्यात, कारण का आपल्याला लावायची परत सुटली तरी आपल्याला धरता आली पाहिजे आणि गावली पाहिजे. आणि ही जी पांढरी दोरी आहे ती आपल्या वासराचं नाक टोचायचं आहे. नाक म्हणजे येसन वावायची आहे. तसं हे आता वळून घेणार आहे आम्ही. गोठ्यात गोरं सोडायचं. आणि पाठीमागे दिसतोय ते आपला मुक्त गोठा आहे. आणि इकडे या कालवडी आपण बांधून ठेवलेत आता. तर आपण ह्याच्यात हे त्यांना सगळं जॉईंट करून सोडणार आहे, कारण का त्यांनी ताप नको द्यायला. कारण का आम्हाला माहीत नाही अजून मोकळी गुरं सोडल्यावरती कशी बसते आणि कशी नाही. त्याच्यामुळं आम्ही बी सोडली नाही. आणि नवीन हां, लय उड्या मारतात. असं एखाद्या हातातनं सुटलं ना तर गावतच नाही. आणि आता काय होणार आहे, आम्ही सोडून बघणार आहे, बघू आता कशी काय राहतात. तर चला. तर आपल्या मोठ्या गाया तिकडे पाठीमागच्या गोठ्यात आहेत, तर त्या काय अजून सोडल्या नाही. सोडलेलं बी दाखवतो. तर आता आपल्या सध्या कोंबड्याच हिंडतात त्याच्यात. गाया काय सोडल्या नाही. तर आता आम्ही नाक टुचून घेतो गायचं, कुणाला खंड लावून घेतो, हे लॉक लावून घेतो. तर असं आहे बघा, सगळं काय करावं लागतंय पकाट. तर चला. मुरकी कुणाला बांधायची? मोठ्या वासराला बांधायची ना. तर इकडे बघा आपली अशी कालवाड आहे. ही जी मोठं कालवाड आहे ना, ती लय ताप देते. पलीकडच्या शेवटला दिसतंय ती मोठं कालवाड. त्याला इतकी ताकद आहे ना, ते कसलंच ऐकत नाही. थोडंसं हातातनं सुटलं तरी. आता त्याला मुरकी घालून घ्यायची आणि नाक टोचायचे. नाक टोचायचं जमतं का तुम्हाला? नाक त्याचं दाब नाही, टोचायला लागतं. आता ते लय मोठं झालं, लवकरच टोचायला पाहिजे होतं, पण टोचलं नाही. कसं आहे कालवड आपली? कालवड लय क्वालिटीचं आहे, जातवान कालवड आहे, एक नंबर जातीचं आहे. टाका मुरकी घातली. त्यांना सगळं जमतं मुरकी घालायचं. नाक बी ती स्वतः टोचतात. कसं आहे कालवड? अगदी कपाळ बिपाळ जी जनावरातलं आहे त्यांना जास्त करून माहिती असं. टॉप ब्रेड. हां, टॉपचं ब्रेड आहे ती. टॉप ब्रेड अगदी लय छान आहे दिसायला, चांगल्या क्वालिटीचं आहे. अजून प्युअर क्वालिटीचं आहे. अजून काही लागवड झाली नाही त्याची, पण आता आलंय मापात. बघूया आता मोकळं सोडून कसं राहतंय कसं नाही. तर आता लगेच त्याचं नाक टुचून घ्यायचे लगेच. त्याला नाक टोचायला आता 2-3 माणसं लागतात त्याला धरायला, आहे का नाही? बाबीला बांधून त्याचं नाक टोचून घेऊया, म्हणजे मोकळं सोडायला काय अडचण नाही. नाहीतर ते सगळ्यांना त्याच्यापेक्षा ही बाकीची बारकी आहेत. इकडे दिसतात ना, ही 4-5 बारकी आहेत आणि मोठी तिकडं पलीकडे आहेत. आणि हो का इकडे शेळ्या आहेत आपल्या. शेळ्या थोड्याच आहेत. शेळ्यांना आपण अशी रेडीमेड गावानं आणलेली आहे. तर शेळ्या पण चांगल्या खात्यात. तर का ती एकच मोठी शेळी आहे आणि ही आपल्या बारीक बारीक पाठी आहेत, म्हणजे 5 पाठी आहेत आपल्या. तर अजून आपल्याला शेळ्या करायच्या. तर चला आपल्याचं नाक टोचून घ्या. लॉक काढून घेतलं का? दाबण आणून आहे इथं नाही का नाक टोचून द्यायचं ती? चला तुम्हाला दाखवतो आम्ही कसं काय नाक टोचतोय त्याचं ते. तर काय घेतलंय तुम्ही हातात? दाखवा. दाबान घेतले आणि त्याच्यात येसन त्यात ओवली. नाक टोचायचं ही घ्या पक्कड.
पकड करा आणि वासरू हो का कसं करते कसं पॅक बांधले ते 2-4 माणसांना पण ऐकत नाही आता धरायचे त्याला आणि आता ओवायचं चाललंय त्याला लय पकड करावं लागतं ते हल्लं की लय अवघड त्याचं नाक टोचायचं म्हणजे त्याला आहे ना लय भीती वाटते तो कसं करते तर ही घेतली पकड या पकडीने आपल्याला दाबान खुसून वाढायला लागते जोरात तवा ती त्याचं नाक टोचते तर चला आता बघूया नाक टोचून घेऊया आपण ओके झाली टोचून नथनी नथनी टोचली नथनी आता अशी बांधायची दिसते का वर सगळे दाखव घ्या बांधून आता कुठं जात नाही ती बरं का लय पळतं ते लागलो धाकाला देते का बांधून कसं आता निहार झालं का नाही बघा लय वळवळ वळवळ करत होतं ती पडेल हातात ना बघ त्याला हे लावायचं काय थंड आहे ना त्याच्या गळ्यात हाताला खर्चाटलं मग त्याला लगेच सुरुवातीला सोडून द्यायचं काय त्याला पाळणार म्हणजे ह्याला हे कसं आहे टॉपचं आहे का नाही वासरू एकदम मॉडेल कसं आहे क्वालिटीच आहे क्वालिटीच एक नंबर तर चला सगळे घेऊ सोडून आपण तर दिली सोडून बघा वासरू आपली हो का कशी भांडणं करते ते अरे देवा 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 मक्कार धिंगाणा चाललाय त्यांचा अजून तर मोठी सोडली नाही बारकी सोडल्या त्या आज सोडलेत वासरं मित्रांनो गोठ्यात बघा 6 महिन्यानंतर काम आपलं पूर्ण झालंय आणि आज आपण दिल्यात वासरं सोडून पाणी पिऊन परत खायला आले तर तो का तिथं हाऊद केलेला आहे पाण्याचा बघा तो का ते गेलंय बघा हावदाव पाणी प्यायला मोठ्या गाया घरी निभार मारतय ती चौका ते मोठं लय मारतय तरी त्याचं नाक टुचून घेतलंय आम्ही सकाळ सकाळ नंतर त्यांना मारायचं नाही पण ते मारतय बघा इकडे उभं राहिले सगळे जिकडे तिकडे पांगलेत आणि तिकडे आपल्या चौका त्या गाया सोडल्या नाहीत मोठ्या गाया आणि हे बघा इकडे एकटंच राहिले उभं सगळे असे चितागती झालेत कुठं जावं काय करावं कुणी कुणाला मारतंय माणसाला पण मारत येते ध्येय नाही अजिबात हो का डायरेक्ट अंगावर येते ते तिकडे पोरं निघाले शाळेत ती बघतात मज्जा एखादा अंगावर येईन तार पाडून अंगावर येईन पोरांना लांब सारखा तर चला आज आपल्या असं सुरुवात आपल्या व्हिडिओची आपल्या जनावरांपासून तर आज आपण फायनली दिल्यात सोडून बघू आता कशी खात्यात कशी पाणी पितात आणि बघा ती गेले चारा खायला तेव्हा तिकडे या तर ही गव्हाणी आपली चारा खाण्यासाठी त्यांची हा बघा इकडे लगेच तिकडे पाणी पिऊन इकडे खायसाठी येतात पाऊस बी चालू झालाय पाऊस चालू असल्यामुळं आम्ही काय आता 5-6 दिवस झाले आहेत मोकारीच अशी सोडली ती पण काय बांधली नाही अशा अंगावर येते अचानक मुकळी असल्या काय त्यांना हेच लागा नाही ब्रेकच लागा नाही हो अरे बाबा हो माझ्या अंगावर येत तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद